मुरगुड येथील मुरगुड शहर निसर्ग मित्र मंडळ व उज्जैनकर फाउंडेशन कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 23 वर्षापूर्वी लावलेल्या सप्तपर्णी वृक्षाचा वाढदिवस वृक्षपूजन व केक कापून साजरा करण्यात आला। मुरगुडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ सुहासिनी देवी पाटील व उपनगराध्यक्ष श्रीमती रेखाताई मांगले यांच्या हस्ते यावेळी केक कापून वृक्षाचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला। येथील वनश्री मोफत रोपवाटिकेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी निसर्गमित्र मंडळाच्या माध्यमातून 23 वर्षापूर्वी वृक्षारोपण केलेल्या सप्तपर्णी वृक्षाचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचा संदेश देत हा वाढदिवस साजरा केला। जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यामध्ये मुरगुड नगर परिषद शेजारी सप्तपर्णी वृक्षाचा वाढदिवस, वृक्षारोपण, बीज संकलन, बियाची हवाई पेरणी अशा उपक्रमाचा यामध्ये समावेश आहे। या प्रसंगी आपले स्वागत प्रास्ताविकावर मनोगतमध्ये वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी वृक्षारोपण आणि वृक्षाचे महत्त्व यासंबंधी मार्गदर्शन करताना वृक्षमित्र सूर्यवंशी म्हणाले, जागतिक तापमानवाढीची झळ यावर्षी सर्वांनाच प्रकर्षाने चटके देऊन गेले आहे। कडाक्याचा उन्हाळा सर्वांनाच पोळून सोडत आहे। वृक्षतोडीचा हा दुष्परिणाम सर्वांनी आता तरी मनावर घेणे गरजेचे आहे। त्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हाच एकमेव उपाय असल्याचे आणि तो प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने पार पाडण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले। या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक गुरव एम.टी. सामंत, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष एम.पी. कानकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रवींद्र शिंदे, नगरसेवक एस.व्ही. चौगले, दत्ता मंडलिक, सुनर रणवरे, रणजित भारमल, सुनील मंडलिक, नगरसेविका गीता अंगज, वैशाली गोथडे, सुरेखा लोकरे यांच्यासह डी.एल. कुंभार, प्रशांत हळकर, मृत्युंजय सूर्यवंशी तसेच पत्रकार संघाचे सर्व सदस्य, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।